नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकरिता लहान मुलांच्या छान छान गोष्टी या पोस्टमधून आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत। छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की बघा। कावळ्यांची संख्या। आपल्या दरबारातील सरदार आणि मानकर यांची हुशारी तपासण्यासाठी बादशहा अनेक वेळा विचित्र वाटतील अशा प्रकारचे प्रश्न विचारायचा। या प्रश्नाचे त्याला अपेक्षित असलेले योग्य उत्तर मिळाले की तो खुश व्हायचा। बादशहाला हे समाधान बिरबल सर्वाधिक वेळा द्यायचा हे वेगळे सांगायला नको। असेच एकदा दरबारात सर्व जण बसलेले असताना बादशहाने सर्वांना विचारले, आपल्या दिल्ली शहरात किती कावळे आहेत हे कोणी ताबडतोब सांगू शकेल का? कावळ्यांची संख्या सांगणे कुणाला शक्य नव्हते। कावळे मोजल्याशिवाय कावळ्यांची संख्या सांगता येणे शक्य नव्हते। एरवी विनाकारण कोणीही कावळे मोजणे शक्य नव्हते। त्यामुळे बादशहाने प्रश्न विचारला तेव्हा लगेच कावळ्यांची संख्या सांगणे दरबारातील कुणालाही सांगणे शक्य नव्हते। त्यामुळे बादशहाने प्रश्न विचारतात सर्वांच्या नजरा खाली झुकल्या। आता बिरबलाला हाच प्रश्न विचारण्याशिवाय बादशहाकडे पर्याय नव्हता। बिरबलाकडे पाहत बादशहाने विचारले, काय बिरबल, आपल्या दिल्ली शहरात किती कावळे आहेत ते सांगता येईल का? अगदी सहज, क्षणाचाही विलंब न लावता बिरबल म्हणाला। बिरबलाचे हे उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले। बिरबलाने कधी दिल्लीतील कावळे मोजले असा सर्वांना प्रश्न पडला। सांग, दिल्लीत किती कावळे आहेत ते? बादशहाने आज्ञा केली। हुजूर, आपल्या शहरात एकूण 48,713 कावळे आहेत। बिरबलाने शहरातील कावळ्यांची संख्या सांगितली। हुजूरांना शंका असेल तर मोजून खात्री करून घ्यावी। समजा यापेक्षा शहरातील कावळ्यांची संख्या जास्त भरली तर? बादशहाने शंका विचारली तर दुसऱ्या शहरातून आपल्या कावळ्यांचे पाहुणे आले आहेत असे समजावे। बिरबलाने लगेच उत्तर दिले, आणि समज कावळ्यांची संख्या तू म्हणतोस त्यापेक्षा कमी भरली तर? बादशहाच्या दुसऱ्या संख्येचे निरसन करताना बिरबल म्हणाला, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले असे समजावे। बिरबलाच्या या उत्तराने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले। बिरबलाला हरविणे खरेच अशक्य आहे याची बादशहाला आणखी एकदा खात्री पटली। कावळ्यांची संख्या मोजण्यासाठी बिरबलाने येथे सरासर विचार करून एक संख्या सांगितली आहे, कारण कावळ्यांची संख्या मोजणे अवघड आहे हे त्याला माहीत होते। त्याच अडचणीचा फायदा घेत त्याने बादशहाला निरुत्तर केले। तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा। या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।